नीट यूजी परीक्षेच्या पेपर फुटीमागं एक संघटित रॅकेटच असल्याचं आता समोर आलंय. पण या रॅकेटचा सूत्रधार कोण हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही. त्या दृष्टीनं सीबीआयने या रॅकेटची सगळी पाळंमुळं खंदून काढायला सुरुवात केली आहे. या पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं आतापर्यंत जवळपास 20 जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रापासून ते राजस्थान पर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकलेत. हे छापासत्र सुरूच आहे. महाराष्ट्रात तर सीबीआयनं काही विद्यार्थ्यांच्या घरावरही छापे टाकलेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, प्राध्यापक मनीषा मांढरे या पेपर सेट करणाऱ्या शिक्षकांसोबतच आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर, तसंच ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांचा समावेश आहे. 12 मेला सीबीआयनं जो FIR गुन्हा दाखल केलाय त्यानुसार ही सगळी कारवाई सुरू आहे. भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा यासोबतच नव्यानं अंमलात आलेल्या सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 2024 मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. पण हा कायदा काय? पेपर फोडणाऱ्यांना नेमकी काय शिक्षा होणार आहे? 1 कोटीचा दंड कोणाकडून वसूल केला जाणार आहे? या सगळ्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय TOD मराठी. सुरुवातीलाच आपण सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना रोखण्यासाठी आणण्यात आलेला सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 2024 काय हे समजून घेऊ. भारतात याआधी पेपर फुटीवर थेट नियंत्रण ठेवणारा आणि गुन्हेगारांवर वचक बसवणारा कोणताही कडक कायदा नव्हता. जुनी भारतीय दंड संहिता, ज्याला IPC म्हणतो, किंवा नवीन भारतीय न्याय संहिता, ज्याला BNS म्हणतो, त्यामध्ये अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी विशिष्ट किंवा स्वतंत्र कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळेच पेपर फोडणारे कायद्यातील पळवाटा शोधून सहज सुटायचे. गेल्या काही वर्षात तर पेपर फुटीचे प्रकार प्रचंड वाढलेत. त्यामुळे सरकार विरोधामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष देखील निर्माण झालाय. हाच प्रकार थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी केंद्र सरकारनं संसदेत फेब्रुवारी 2024 मध्ये हे सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध विधेयक 2024 मांडलं. विधेयक बहुमतानं मंजूर झालं, कायद्यात रूपांतर झालं. त्यानंतरच 21 जून 2024 ला या कायद्याची अधिकृत अधिसूचना काढून सरकारनं हा कायदा देशभर लागूही केला. देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी, सिस्टमशी खेळणाऱ्या पेपर फुटी माफियांचं कंबरडं मोडण्यासाठी हा विशेष कायदा आणण्यात आला. मग आरोपींना या काय शिक्षा होणार आहे? तर या कायद्यातील तरतुदी अतिशय कडक आहेत. या कायद्यातल्या कलम 9 नुसार कायद्यामध्ये येणाऱ्या सर्व जे काही गुन्हे आहेत ते जामीनपात्र आहेत आणि तडजोड न करण्यायोग्य आहेत. म्हणजेच पोलिसांना किंवा तपास यंत्रणेला आरोपीला वॉरंट शिवायही अटक करण्याचा अधिकार आहे. आणि एकदा का अटक झाली की जामीन ही सहजासहजी मिळत नाही. या कायद्यानुसार शिक्षेचे 2 भाग आहेत. एक, वैयक्तिक शिक्षा. एखादी व्यक्ती पेपर फोडण्यात किंवा गैरप्रकारामध्ये वैयक्तिकरित्या दोषी आढळली तर त्याला कलम 10 मधल्या 1 नुसार 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसरा प्रकार आहे संघटित गुन्हेगारीचा. हा प्रकार एखाद्या संघटित टोळीने केला असेल, जसं की नीट 2026च्या प्रकरणात मोठं रॅकेट किंवा सिंडिकेट काम करताना दिसते, तर अशा वेळी कायद्याच्या कलम 11 नुसार अशा टोळीला गुन्हा सिद्ध झाल्यास 5 ते 10 वर्षांची सक्त मजुरी आणि किमान 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. दंडाची रक्कम न भरल्यास भारतीय न्याय संहितेनुसार आरोपींना अतिरिक्त तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. मग संस्था किंवा कोचिंग क्लासेसवरही कारवाई होऊ शकते का? तर अनेकदा परीक्षा घेणाऱ्या संस्था किंवा खाजगी कोचिंग क्लासेसची नावही पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये समोर येतात. त्यासाठी या कायद्यात सर्व्हिस प्रोव्हायडरची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. परीक्षेचं काम पाहणाऱ्या संस्था किंवा कोचिंग क्लासेसनी जर यात सहभाग घेतला तर त्यांच्यावरही कठोर कारवाईची तरतूद आहे. एखाद्या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनं किंवा संगनमतानं हा गुन्हा घडला असेल तर कलम 10 नुसार त्या संस्थेला 1 कोटी रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर रद्द झाल्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा जो काही कोट्यवधींचा खर्च येईल तो पूर्ण खर्चही याच दोषी संस्थेकडून वसूल केला जाईल. शिवाय पुढील 4 वर्ष त्या संस्थेला कोणतीही सरकारी परीक्षा घेण्यास देखील पूर्णपणे
बंदी घातली जाईल. म्हणजेच NTA सारख्या आयोजक संस्था परीक्षा घेण्यासाठी ज्या बाह्य एजन्सी नेमतात त्यांच्यासाठी ही तरतूद आहे, कोचिंग क्लासेससाठी नाही, हे इथं दिसतंय. सध्याच्या नीट पेपर फुटीमध्ये अजूनपर्यंत बाह्य संस्थेचा सहभाग समोर आलेला नाही. मग विद्यार्थ्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई होणार? तर आता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे एखादा विद्यार्थी या पेपर फुटीमध्ये सामील असेल तर त्यालाही 10 वर्षांचा तुरुंगवास होणार का, जेलवारी होणार का? तर याचं उत्तर आहे नाही. संसदेत हे विधेयक मांडत असताना केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनीच याबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मते हा कायदा विद्यार्थ्यांसाठी नाही. जो विद्यार्थी उमेदवार म्हणून परीक्षा देतो त्याला या कायद्याच्या कक्षेतून मुद्दाम बाहेर ठेवण्यात आले. पण याचा अर्थ गैरप्रकार करणारे विद्यार्थी पूर्णपणे सुटलेत किंवा त्यांना मोकळीक मिळाली असंही नाही. अशा विद्यार्थ्यांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी सारख्या परीक्षा घेणाऱ्या प्राधिकरणाच्या सध्याच्या प्रशासकीय नियमानुसार कारवाई होऊ शकते, जसे की त्यांचा निकाल रद्द करणं किंवा त्यांना पुढील काही वर्ष कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घालणं. मग हा कायदा कोणत्या परीक्षेसाठी लागू आहे? तर हा कायदा केवळ केंद्रीय पातळीवरच्या परीक्षांसाठीच लागू आहे. यामध्ये UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, बँकिंग आणि नीट किंवा UGC नेट परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थांचा समावेश आहे. या कायद्याच्या कलम 3 मध्ये तब्बल 15 प्रकाराच्या गैरप्रकारांची म्हणजेच गुन्हा काय याची एक यादीच दिली आहे. प्रश्नपत्रिका किंवा आन्सर की फोडणं, OMR शीट किंवा उत्तर पत्रिकेशी छेडछाड करणं, परीक्षा केंद्रावर उमेदवाराला बेकायदेशीरपणे थेट मदत करणं, कॉम्प्युटर सिस्टम किंवा नेटवर्क हॅक करणं, बनावट वेबसाईट तयार करणं किंवा खोटे ऍडमिट कार्ड देणं, या सर्वांचा या कायद्यात अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून समावेश करण्यात आलाय. थोडक्यात काय तर हा नवा कायदा कागदावर तर अत्यंत कठोर दिसतोय, गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण करणार आहे, पण त्याची खरी ताकद आणि तपास यंत्रणांचा कस आता कोर्टातच सिद्ध होईल. पेपर फुटीचा हा प्रकार कायद्याच्या चौकटीत CBI कडून कोर्टात कसा सिद्ध केला जातोय यावरच या कायद्याचं यश अपयश अवलंबून आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या कायद्यात करण्यात आलेली शिक्षेची तरतूद पुरेशी आहे का? जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी योग्य आहे का? CBI ला गुन्हेगारांना अद्दल घडवण्यात यश येईल का? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.